Yes. Yes, ma'am. Okay. Now start the next topic, sterile manufacturing. Okay. Okay. In that various evaluation tests. Firstly, sterility test, purity test, leakage test, pyrogen test, and assay. Okay, first test is a sterility test. Okay, in that the quality of a finished product depend upon the quality assurance and quality control. एखादा प्रोडक्ट तुमचा फिनिश झाला आहे, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग पॅकेजिंग असेल, ते सगळं तुमचं फिनिश्ड झालं असेल. ओके, मग त्याची तुम्ही क्वालिटी चेक करणार आहे. तुम्हाला मार्केटमध्ये तुम्ही काय करणार आहे, तो मिळणार आहे. तर त्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं की व्हेरियस क्वालिटी कंट्रोल त्याच्या टेस्ट करणार, तुम्ही क्वालिटी अश्युरन्स टेस्ट करणार. जरी तो प्रोडक्ट इन स्टराईल एरियामध्ये असेप्टिक एरियामध्ये जरी बनवला असेल, तर मार्केटमध्ये पण पाठवायच्या अगोदर तुम्ही त्याच्या ह्या क्वालिटी अश्युरन्स किंवा क्वालिटी कंट्रोल म्हणजे इव्हॅल्युएशन टेस्ट तुम्ही काय करणार आहात, इव्हॅल्युएशन टेस्ट करणार आणि देन तुम्ही मार्केटमध्ये तो पाठवणार. क्वालिटी अश्युरन्स म्हणजे काय? द प्लॅन्ड अँड सिस्टमिक ऍक्टिव्हिटी इम्प्लिमेंटेड इन अ क्वालिटी सिस्टीम सो दॅट क्वालिटी रिक्वायरमेंट फॉर द प्रोडक्ट अँड सर्व्हिस विल बी फुलफिल्ड. एखादा प्लॅन केलेला किंवा सिस्टमिक ऍक्टिव्हिटी असतात. फॉर एक्झाम्पल, मला ह्या प्रोडक्टची स्टरिलिटी टेस्ट करायची किंवा पायरोजन टेस्ट करायचे पेरेंट्रल सोल्युशनचे, की त्याच्यामध्ये कोणता पायरोजन प्रेझेंट आहे का. जर असेल तर, आणि जर तो परचेस घेतला कुणी मार्केटमध्ये गेला तर त्या पर्सनला फ्युअर किंवा व्हेरियस डिसीज होऊ शकतात. सो मला त्याच्यावरती मार्केटमध्ये न्यायच्या अगोदर कोणती टेस्ट करायची, पायरोजनची टेस्ट करायची. म्हणजे एक प्लॅनड सिस्टमिक ऍक्टिव्हिटीज असतात ज्या मी इम्प्लिमेंटेड करणार आहे, माझ्या ह्याच्यात घेणार आहे, इम्प्लिमेंटेड इन अ क्वालिटी सिस्टीम मध्ये, सो दॅट क्वालिटी रिक्वायरमेंट. मग जर मी त्या टेस्ट केल्या माझ्या प्रोडक्ट वरती, तर तो प्रोडक्ट एकदम फुलफिल्ड असेल, विल बी फुलफिल्ड, किंवा क्वालिटी त्याची कशी असणार आहे, एकदम ठीक असणार आहे, कोणतीही त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम काही प्रेझेंट नसणार आहेत. मी शुअर होणार की हा प्रोडक्ट मला मार्केटमध्ये द्यायचा आहे. तर त्यासाठी मार्केटच्या अगोदर क्वालिटी अश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल टेस्ट करायच्या. क्वालिटी कंट्रोल मध्ये काय येतात? इट इज अ प्रोसिजर or a set of procedure intended to ensure that the manufactured product or performed a service address to be defined set of a quality criteria or meets requirement of a silent of a customer. First test is a sterility test. In that sterility test attempts to reveal the presence or absence of viable microorganism in a sample. Number of a container taken from a याच्यामध्ये तुम्ही जर ज्या बॅचेस असतात, एखादा तुम्ही प्रोडक्ट बनवतात तर ते बॅचेस वाईज बनवतात. ओके, इन डिटेल तुम्हाला असेल सुटिक्स मध्ये नंतर. फक्त एवढं की जर तुम्ही एखादा प्रोडक्ट बनवतात तर त्याच्या बॅचेस असतात. Based on the result obtained from the testing the sample, a decision is made as to the sterility of the batch. The primary official test performed by means of filtration, but direct transfer is used if membrane filtration is unsuitable. Sterility test ही जी टेस्ट आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये काय चेक करणार आहे, एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये प्रेझेन्स आहे का, प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ वायबल मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, त्याच्यासाठी दोन मेथड आहेत. फर्स्ट वन इज अ डायरेक्ट ट्रान्सफर आणि डायरेक्ट फिल्ट्रेशन मेथड, आणि सेकंड वन इज अ मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथड. ओके, इन द स्लाइड तुम्हाला एक इक्विपमेंट दिसतं, इन्स्ट्रुमेंट दिसतं. ते कोणत्या फिल्ट्रेशनचं आहे मला सांगू शकाल तुम्ही? राईट साइडचं, ऑल ऑफ यू. मेम्ब्रेन फिल्ट्रेशनचा इक्विपमेंट आहे. टू टेस्ट आहेत स्टरिलिटी मध्ये. फर्स्ट वन इज अ मेम्ब्रेन फिल्ट्रेशन, सेकंड ओके. याच्या स्क्रीन इज क्लिअरली विजिबल. Yes, ma'am. Watch Yes, them. ma'am.
मॅडम व्हॉइस ब्रेक होत. आता येतो माझा आवाज क्लिअर सगळ्यांना? येस मॅडम. येस मॅम. येस मॅम. वेट फॉर 2 minutes. ओके, स्टरिलिटी टेस्ट. आवाज क्लिअर येतो सगळ्यांना? हॅलो. येस Yes, मॅम. madam. येस मॅम. येस मॅम. त्याच्यामध्ये तुम्हाला मेम्ब्रेन फिल्ट्रेशनचं इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंट बघा. फर्स्टली वरती आहे सिलेंडर, देन मेम्ब्रेन फिल्टर आहे, जो मिडलला जो पंच आहे, ओके, क्लिप आहे, त्या क्लिपच्या तिथं वरती जो कंटेन सिलेंडर आहे आणि खालचा जो बिकर तुमचा आहे त्याच्या मिडलला तुमचा सर्कल मधला गोल मेम्ब्रेन फिल्टर प्लेस केला जातो. विथ दिस इन्स्ट्रुमेंट तुमचं जे सोल्युशन आहे ते वरती तुम्ही फिल करणार आणि मेम्ब्रेन फिल्टर थ्रू ते फिल्ट्रेशन तुम्हाला फिल्टर होऊन भेटणार. अशा प्रकारे बघा, जर मेम्ब्रेन फिल्ट्रेशनची इमेज दाखवली आहे, जर तुम्ही एखादं सोल्युशन पास करत असाल तर बॅक्टेरिया त्या मेम्ब्रेन फिल्टर वरती कॅप्चर होतात आणि फिल्ट्रेशन वॉटर खाली तुम्हाला पास भेटतं. वॉटर पास थ्रू द फिल्टर. आणि डायरेक्ट इनॅक्युलेशन मध्ये काय येतं, वन बाय प्रोसिजर बघू आपण. एखादं पेरेंट्रल सोल्युशन आहे आणि विथ थ्रू मेम्ब्रेन फिल्टर आपण ते फिल्ट्रेशन करणार आहे. ओके, तर मेम्ब्रेन फिल्टर सर्कल मध्ये तुम्ही काय करणार, कट असेप्टली द फिल्टर पेपर इंटू 2 holes, ट्रान्सफर 1 part of each type of a culture media, then incubate under prescribed condition, cellulose acetate filter for aqueous oily solution, weakly alcoholic. याच्यामध्ये काय केलं जातं, प्रत्येक सोल्युशन साठी एक फिल्टर यूज केला जातो. सेल्युलोज ऍसिडेट फिल्टर फॉर ऍक्वियस किंवा ऑइली विकली अल्कोहोलिक ह्या सोल्युशन साठी सेल्युलोज ऍसिटेट फिल्टर यूज केला जातो. सेल्युलोज नायट्रेट फिल्टर आर मेनली यूज फॉर स्ट्रॉंगली अल्कोहोल. मी एखादं सोल्युशन मेम्ब्रेन फिल्ट्रेशननी फिल्टर करत आहेत, तर माझं जर ऑइली सोल्युशन असेल किंवा विकली अल्कोहोल सोल्युशन असेल तर मी सेल्युलोज ऍसिटेट फिल्टर प्रिफेअर करणार. आणि जर स्ट्रॉंगली अल्कोहोलिक सोल्युशन असेल तर सेल्युलोज नायट्रेट फिल्टर पेपर मी प्रिफेअर करणार. आणि त्या फिल्टर थ्रू ज्या काही बॅक्टेरिया असतील त्या फिल्टर वरती कॅप्चर होतील अँड देन वॉटर पास थ्रू द फिल्टर, जे फिल्ट्रेशन मला भेटेल. नेक्स्ट आहे डायरेक्ट इनॉक्युलम मेथड. इन द डायरेक्ट इनॉक्युलम मेथड, this method is only used when membrane filtration is not possible. जर मला फिल्ट्रेशन करायचं असेल, मी मेम्ब्रेन फिल्ट्रेशन केलं असेल तर मला डायरेक्ट इनॉक्युलेशनची गरज नाहीये. बट जर मेम्ब्रेन फिल्ट्रेशन नसेल, ओके, ही जर मेथड यूज केली नसेल तरच तुम्ही डायरेक्ट इनॉक्युलेशन मेथड काय करणार आहात, यूज करणार आहेत. मग डायरेक्ट इनॉक्युलेशन मेथड करण्यासाठी फर्स्टली तुम्हाला कल्चर मीडिया प्रिपेअर करावं लागतं. कल्चर मीडिया प्रिपेअर करण्यासाठी सोल्युशन असतात. फ्लुइड थायोग्लायकोट मीडियम असतं, ओके, ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट असतात जे तुम्हाला काय एक बॉइल्ड वॉटर मध्ये मिक्स करून ते पावडर बॉइल केल्यानंतर ते कूल केलं ना, ते एक जेल टाईप बनतं. त्या जेल मध्ये तुमचं जे सोल्युशन असेल, ओके, ते इन्सर्ट करायचं आणि ऑब्झर्व करायचं थोड्या दिवसांनी की त्याच्यामध्ये कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ झाले आहेत का. जर काही दिवसांनी इन्क्युबेट करायचे आहेत तुम्हाला अगोदर त्या, मी तो कल्चर मीडिया प्रिपेअर करणार. ओके, कल्चर मीडिया प्रिपेअर केल्यानंतर मला त्याच्यामध्ये जर जेल टाईप प्रिपेअर होतो, बॉइलिंग नंतर जर कूल केला तुम्ही, तो इथं आल्यानंतर आपण कल्चर मीडियाची प्रोसिजर करूया. तो कल्चर मीडिया प्रिपेअर केल्यानंतर माझं सोल्युशन मी टेस्ट करायचंय ते मी त्याच्यामध्ये थोडं इन्सर्ट करणार आणि इन्क्युबेट करणार. म्हणजे इन्क्युबेटर मध्ये ते मी ठेवून देणार फॉर 28 hour किंवा किती असेल 2 दिवसासाठी ठेवून देणार. 2 दिवसांनी मी ऑब्झर्व करणार. इमेज दिसती सगळ्यांना कल्चर मीडियाची? येस. त्याच्यामध्ये Yes, स्पॉट दिसतात, डॉट डॉट दिसतात, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचे असे बुरशी म्हणतात मराठीत, फंगाय जे येतात ना, तसे बुरशी आल्यासारखी तुम्हाला त्या कल्चर मीडियामध्ये दिसेल. तर ते सोल्युशन तुम्ही प्रिपेअर कराल का? नाही. आणि जर त्याच्यामध्ये काहीच ऑब्झर्व नाही झालं तर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट नाहीत असं समजणार आणि ते सोल्युशन तुम्ही मार्केटमध्ये पास करणार. इफ नो ग्रोथ इन द मीडिया देन टेस्ट इज अ
positive. This method is only used when membrane filtration is not possible. The sample is इनॉक्युलेटेड डायरेक्टली इंटू द मीडिया. जसं मी सांगितलं माझं सॅम्पल मी मीडिया बनवलंय कल्चर मीडिया त्याच्यामध्ये डायरेक्टली इनॉक्युलेट केलं और अ डिव्हाइस इज अ प्लेस्ड डायरेक्ट इंटू द मीडिया. आफ्टर तुम्ही ऑब्झर्व करणार की त्याच्यामध्ये काही ग्रोथ वगैरे झाली आहे का. मग कल्चर मीडियामध्ये दोन यूज करतात, फ्लुइड थायोग्लायकोट मीडिया फॉर एरोबिक एरिया आणि सोयाबीन सिसिन डायजेस्ट मीडियम फॉर अ फंगा अँड एरोबिक बॅक्टेरिया. याच्यामध्ये कल्चर मीडिया प्रिपेअर करताना आपण फ्लुइड थायोग्लायकोलची पावडर घेतो, वॉटर मध्ये मिक्स करतो, बॉईल करतो आणि आफ्टर बॉइलिंग कूल केल्यानंतर तुम्हाला तो मीडिया भेटतो आणि त्याच्यामध्ये तुमचं सोल्युशन तुम्ही इन्सर्ट करून ऑब्झर्व करणार. समजलं सगळ्यांना? डायरेक्ट इनॉक्युलेशन मेथड, येस ऑर नो? ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, 63 स्टुडंट प्रेझेंट आहेत. रिप्लाय Yes, किती ma'am. जणांचा आहे तो? Yes, ma'am. मी रिव्हिजन उद्यापासून नाही घेणार, सेकंड पार्ट स्टार्ट होईल. चालेल? येस ऑर नो? No, ma'am. No, No, ma'am. ma'am. No, ma'am. Okay, then clarity test. In short, लास्ट लेक्चरच्या लास्टला मला सगळ्यांनी इन शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करायचे आहेत ज्या आपण टेस्ट बघणार आहोत त्या. ओके, क्लॅरिटी टेस्ट मध्ये बघा, द प्रेझेन्स ऑफ पार्टिकल इन अ सोल्युशन पर्टिक्युलरली इफ इंजेक्टेड इंट्राव्हेनसली इज अ हार्मफुल since it can be produced emboli in a fetal organ of the body. To prevent the distribution and use of such parenteral product, it is necessary to perform the clarity test. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की एखाद्या सोल्युशन मध्ये पार्टिकल असतील आणि तर ते जर तुम्ही इंट्राव्हेनसली दिली, फॉर एक्झाम्पल एखादं ट्यूब घ्या नॉर्मली आपल्या ह्याच्यातलं, आणि मी एखादं डस्ट पार्टिकल किंवा थोडेसे जे सोल्युशन असेल ज्याच्यामध्ये मोठे मोठे पार्टिकल प्रेझेंट असतील आणि मी त्या ट्यूब मधून पास करेन, किंवा सलाईनची ट्यूब घ्या आणि मी त्याच्यामधून एक असं सोल्युशन पास करते की ज्याच्यामध्ये मोठे मोठे ग्लोब्युल्स असतील किंवा डस्ट पार्टिकल मी पास केले, तर ट्यूब मधून पास होतील का ट्यूब मध्ये अडकतील? काय होईल नक्की? अडकतील त्या ट्यूब मध्ये. अडकतील. मग त्याच अडकतील. प्रकारे जर एखाद्या सोल्युशन मध्ये पार्टिकल असतील आणि तुम्ही त्या इंट्राव्हेनसली देता, तुमच्या इंट्राव्हेनसनी दिल्यानंतर व्हेनस मधून पास होताना, फेन्स मधून पास होताना त्या तिथं इम्बोलाई फॉर्म होणार. म्हणजे तिथं एखाद्या ठिकाणी ते सगळे हे होतात, पार्टिकल्स काय होतात, जाम होतात आणि इम्बोलाई इन अ फिटल ऑर्गन जिथे पास झाले तिथे इम्बोलाई फॉर्म होतं आणि डिसीज होतं. Okay, to prevent the distribution and use of such parenteral product is necessary to perform the clarity test. हे जे डिस्ट्रीब्युशन होतं अशा सोल्युशनचं, सच पेरेंटल प्रोडक्टचं, ते तुम्हाला प्रिव्हेंट करायचं आहे. त्यासाठी अगोदर तुम्हाला क्लॅरिटी टेस्ट करायची आणि देन तुम्ही ते मार्केटमध्ये पाठवायचं. म्हणजे असं सोल्युशन तुम्हाला डिस्ट्रीब्युशन भेटणार नाही. बेसिक मेकॅनिझम ऑफ क्लॅरिटी टेस्ट कन्सिस्ट ऑफ अ ह्युमन व्हिज्युअल इन्स्पेक्शन. आपल्या डोळ्यांनी बघायचं. जे मोठे पार्टिकल असतील, एखादं वॉटर घ्या क्लिअर, डस्ट पार्टिकल असतील काही थोडंफार असेल तर तुम्हाला आपल्या व्हिज्युअली ऑब्झर्व होतील. ओके, मग त्याच्यामध्ये फर्स्टली तुम्ही काय करणार, ब्लॅक आणि व्हाईट बॅकग्राऊंड घेणार. ब्लॅक बॅकग्राऊंड वरती व्हाईट पार्टिकल इझिली दिसतात आणि व्हाईट बॅकग्राऊंड वरती ब्लॅक पार्टिकल इझिली दिसतात. राईट? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. त्यासाठी मी Yes, एक अँपूल सिलेक्ट करणार. अँपूल मध्ये मी NaCl सोल्युशन बनवलं आहे. ओके, सोडियम क्लोराईड सोल्युशन बनवलंय. काही अवघड नाही. सोडियम क्लोराईड तर काय बनवणार आहे तुम्ही, फर्स्टली take a 10 ml water, then add a sodium chloride solution in a septic area preparation तुम्ही बनवणार आणि ब्लॅक बॅकग्राऊंडच्या अंडर तुम्ही ते ऑब्झर्व करणार. इफ एनी व्हाईट पार्टिकल्स आर प्रेझेंट देन द सोल्युशन इज अ डिस्कार्ड. त्याच्यामध्ये नेक्स्ट तुम्हाला सांगितलं, दिस व्हिज्युअल इन्स्पेक्शन हॅज इट्स ओन लिमिटेशन सच ॲज अ इंडिव्हिज्युअल व्हॅरिएशन ऑफ अ व्हिज्युअल अॅक्युटी, इमोशनल आय स्ट्रेन अँड फटीग.
Visual inspection will not detect particles smaller than the 50 GY1. जर एखादे पार्टिकल खूप स्मॉल असतील तर व्हिज्युअल इन्स्पेक्शन ते दिसून येत नाहीत. USP ॲज अ एस्टॅब्लिश्ड मायक्रोस्कोपिक टेस्ट. तुम्ही फर्स्टली काय करणार, व्हिज्युअल इन्स्पेक्शन करणार, त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर काही पार्टिकल नाही दिसले तर युनायटेड स्टेट फार्माकोपियानी एक टेस्ट एस्टॅब्लिश केली आहे, मायक्रोस्कोपिक टेस्ट. त्याच्या थ्रू तुम्ही काय करणार, ते ऑब्झर्वेशन करणार. ओके, क्लॅरिटी टेस्ट. USP मी काय सांगितलं, नेक्स्ट पॉइंट आपला झाला होता की जर ही टेस्ट क्लॅरिटी मध्ये जर तुमचे व्हिज्युअल इन्स्पेक्शन जर त्याच्यामध्ये एखादे पार्टिकल ऑब्झर्व नसेल झाले तर USP ने एक टेस्ट एस्टॅब्लिश केली आहे, मायक्रोस्कोपिक टेस्ट फॉर लार्ज व्हॉल्यूम पेरेंट्रल. इट कन्सिस्ट ऑफ अ फिल्टरिंग अ मेजरिंग सॅम्पल ऑफ अ सोल्युशन थ्रू अ मेम्ब्रेन फिल्टर. जसं आपण अगोदर प्रोसिजर पाहिली, मेम्ब्रेन फिल्टर थ्रू मी ती काय करणार, सोल्युशन फिल्टर करणार. under a ultra clean condition and then counting the particle on the surface of a filter under a microscope. मी जे माझं जे सॅम्पल आहे ते घेणार, ते मी फिल्टर करणार थ्रू अ मेम्ब्रेन फिल्टर. ओके, तो जो फिल्टर पेपर आहे तो मी मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करणार की त्याच्यामध्ये कोणते पार्टिकल्स प्रेझेंट आहेत का नाही आणि किती पार्टिकल प्रेझेंट आहेत ते मी काय करणार, काउंट करणार. ओके, क्लॅरिटी टेस्ट मध्ये आपण दोन मेथड पाहिला. फर्स्ट इज अ व्हिज्युअल मेथड. व्हिज्युअल मेथड मध्ये तुम्ही काय करणार, सांगा पटकन. व्हिज्युअल मेथड मध्ये काय करणार तुम्ही, हॅलो फ्यू. Inspection under good light against black and white background. common solution data आणि black आणि white background असलेलं निघायचं. की आपण व्हिडिओ बघूया. Sound is audible to all? No ma'am. ओके, आय विल एक्सप्लेन. याच्यामध्ये तुम्हाला जर ऑब्झर्वेशन करायचं असेल सोल्युशन तर तुम्ही हे ब्लॅक आणि व्हाईट बॅकग्राऊंड प्रिफर करणार. ही आहे अँपूल, तर मी व्हाईट बॅकग्राऊंड वरती अशा प्रकारे अँपूल धरणार आणि त्याच्यामधले जर एखादे ब्लॅक पार्टिकल असतील तर ते मला पटकन व्हिजिबल होतील. ओके, त्याच्यानंतर जर मला व्हाईट पार्टिकल बघायचे असतील तर मी काय करणार, ब्लॅक बॅकग्राऊंड वरती ती अँपूल पहिल्यांदा थोडी शेक करणार, देन ब्लॅक बॅकग्राऊंड वरती ऑब्झर्व करणार आणि एखादे पार्टिकल्स वगैरे असतील तर ते व्हिज्युअल होतील. आणि ह्या ब्लॅक मध्ये जर एखादा व्हाईट पार्टिकल जर प्रेझेंट असेल तर तुम्हाला तो पटकन दिसून येईल. ओके, क्लॅरिटी टेस्ट समजली सगळ्यांना, यस और नो? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, limit of this is not more than 50 particles per mn or 10 pm and larger inner size not more than particles per m1 and 25 mm of a larger inner size. Next, many electronic particle counters are available that use the light scattering principle count particle in the liquid sample. याच्यामध्ये सांगितलं की
इलेक्ट्रॉनिक पार्टिकल काउंटर अवेलेबल असतात. तुम्ही मेम्ब्रेन फिल्टर मध्ये स्वतः तर काउंट करू शकत नाहीत की किती पार्टिकल असणार आहे. सो इलेक्ट्रॉनिक काउंटर अवेलेबल असतं, इलेक्ट्रॉनिक पार्टिकल काउंटर, ज्याच्या थ्रू तुम्ही ते पार्टिकल काउंट करणार. काउंटर इज ऑल्सो युजफुल इन डिटेक्टिंग द पर्टिक्युलर पार्टिकल मॅटर. ही एक मेथड आहे काउंटर, ज्याच्यामध्ये तुम्ही ते पार्टिकल काउंट करणार. Then, in addition to above test, the National Institute of Health requires the most biological products to undergoes routine safety testing in animals. Parenteral solution असेल तर ह्या टेस्ट केल्या जातात. एखादं पार्टिकल्स वगैरे प्रेझेंट असेल. हे आहेत ब्लॅक अँड व्हाईट बॅकग्राऊंड. याच्यामध्ये तुम्ही ती टेस्ट ऑब्झर्व करणार. देन लिकर टेस्ट. In the liquor test for ampoule is intended to detect the incompletely sealed ampoule so that they can discard it in order to maintain sterile condition of the medicine. Deep seal are more likely to be incompletely closed than full seal. Open capillaries or a crack at the point of seal result in a leakage. In the leakage solution, 1% methylene blue solution is preferred. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, हे आहे लिकर टेस्टचा ऍपरेटस. आणि जी अँपूल आहे, अँपूल मध्ये जर सोल्युशन फिल केलं असेल, एखादं मी NaCl बनवलेलं पेरेंट्रल सोल्युशन फिल केलं आहे, मला ते अँपूल चेक करायचे की त्याच्यामध्ये फिलिंगच्या वेळेस थोडंसं फार लिकेज राहिलं आहे का. लिकेज असेल तर बाहेरचे पार्टिकल्स किंवा इन्व्हायरमेंटमुळे ते सोल्युशन काय होणार आहे, डिस्कार्ड होणार आहे. सो मी काय करणार, हे ऍपरेटस आहे, ह्याच्यामध्ये मिथायलिन ब्ल्यू 1% मिथायलिन ब्ल्यू. MCQ आला होता का तुम्हाला याच्यावरती? Yes or no? Yes, Yes, ma'am. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा कोणतं सोल्युशन युज केलं जातं. देन 1% मिथायलिन ब्ल्यू मी त्यात टाकणार, ज्याला ब्ल्यू कलर सोल्युशनला येईल. देन माझं जे सोल्युशन क्लिअर सोल्युशन असेल NaCl च्या अँपूल्स त्याच्यामध्ये इन्सर्ट करणार आणि व्हॅक्यूम अप्लाय करणार. अप्लाय ऍटलिस्ट 25 इंच ऑफ व्हॅक्यूम फॉर अ मिनिमम ऑफ 15 मिनिट्स. 15 मिनिटांसाठी मी व्हॅक्यूम अप्लाय करणार आणि आफ्टर 15 मिनिट्स काय करणार, मी त्या अँपूल्स रिमूव्ह करणार त्याच्यामधून आणि ऑब्झर्व करणार. एखाद्या अँपूलचा जर ब्ल्यू कलर ऑब्झर्व झाला तर तुम्ही काय समजणार, तुमची टेस्ट काय येईल, लिकेज आहे की नाही. leakage system. तो जो ब्ल्यू कलर आहे तो त्या अँपूल मध्ये व्हॅक्यूम आणि प्रेशर अप्लाय केल्यामुळे जर लिकेज असेल तर इन्सर्ट होणार आणि समजणार की तुम्हाला त्या अँपूलला लिकेज आहे. इन शॉर्ट तुम्हाला एवढं जरी सांगता आलं तरी सफिशियंट आहे. हे आहेत लिकेज टेस्ट. व्हेरियस पार्क स्टेट वगैरे अवेलेबल आहेत, असतात, जे इन्फॉर्मेशन साठी मी ऍड केले. देन पायरोजन टेस्ट. पायरोजन टेस्ट तर सगळ्यांची 3-4 वेळा झाली असेल, सांगता येईल सगळ्यांना पायरोजन टेस्ट. पायरोजन टेस्टला कोणता अॅनिमल प्रिफर केला जातो? रॅबिट. पायरोजन टेस्ट साठी कोणती फेन सिलेक्ट केली जाते? मार्जिनल इयर वेन यूज प्रिफर केली जाते. आणि रॅबिट तुम्ही सिलेक्ट कसे करणार? ते जर रॅबिट बॉडी टेम्परेचर बॉडी टेम्परेचर वर. ओके, ठीक आहे. आणि ते जर रॅबिट 1 वीक अगोदर जर मी यूज केलं असेल तर मी नंतर ते वापरणार का? नो मॅम. नो मॅम. नो. किती वीक झाल्यानंतर ते रॅबिट वापरले जाणार? जर 2 वीक कम्प्लीट झाले असतील त्यांच्यावरती टेस्ट करून तर ते रॅबिट प्रिफर करायचे, अदरवाइज प्रिफर करायचे नाहीत. ओके. आणि आपण जे सोल्युशन इन्सर्ट करणार आहात तर ते पर केजी 10 ml, त्याच्यापेक्षा जास्त आपण इंट्राव्हेनसली रॅबिटला इन्सर्ट करायचं नाही. ओके. नेक्स्ट टेम्परेचर आपण चेक करणार. फर्स्टली टेस्ट आहे शाम टेस्ट. इन दॅट शाम टेस्ट तुम्ही काय करणार, नॉर्मल इफ एनिमल्स आर युज्ड इन अ फर्स्ट टाइम in a pyrogen test have not been used during a previous 2 weeks. 2 weeks नंतर ते यूज करायचे नाहीत. मग तुम्हाला रॅबिट चेक करायचे तर तुम्ही रॅबिट काय करणार, फर्स्टली नॉर्मल सोल्युशन तुम्ही त्याच्यामध्ये वॉर्म करून सलाईन, नॉर्मल पायरोजन फ्री सलाईन सोल्युशन तुम्ही वॉर्म करणार 38 to 5 डिग्री सेल्सिअस, इन्सर्ट करणार रॅबिट मध्ये, ऑब्झर्व करणार.
ऑब्झर्वेशन मध्ये टेम्परेचर मध्ये जर डिफरन्स तुमचा नॉट मोर दॅन 0.6 डिग्री पेक्षा जर व्हॅरिएशन जास्त नसेल आलं तर ते रॅबिट मी पायरोजन टेस्ट साठी पुढच्या टेस्ट साठी प्रिपेअर करणार. आणि जर रॅबिटचा डिफरन्स जास्त आला पहिल्या टेस्ट मध्ये तर पुढच्या टेस्ट साठी मी ते रॅबिट प्रिपेअर करणार का? नो मॅम. नो. No, ma'am. ओके. आणि जर ते जास्त आले तर मी तेच दुसरे रॅबिट घेणार आणि हीच टेस्ट पहिली टेस्ट रिपीट करणार. ते पण जर पॉझिटिव्ह आले जास्त डिफरन्स आला तर ते पण नाही घ्यायचे, नेक्स्ट घ्यायचे आणि ते जर पास झाले तर ते मेन टेस्ट साठी पुढे प्रिपेअर करायचे. कॅरी आउट टेस्ट युझिंग द 3 रॅबिट्स मध्ये टेस्ट करायची. त्याच्यामध्ये तुम्ही डिझॉल्व द सबस्टन्स म्हणजे जे काही सोल्युशन असेल ते तुमचं पायरोजन फ्री सलाईज सोल्युशन वॉर्म 38 to 5 degree Celsius before इंजेक्शन. इयर फेनला तुम्ही ते इंजेक्शन देणार आणि टेम्परेचर रेकॉर्ड करणार ऍट अ हाफ आवर इंटरवल ऑफ 3 hours आफ्टर इंजेक्शन. आणि देन इनिशियल टेम्परेचर आणि मॅक्झिमम टेम्परेचर मधला डिफरन्स काउंट करायचा आहे. ओके, टेल मी द इनिशियल टेम्परेचर म्हणजे नक्की कोणतं टेम्परेचर येईल? बॉडी टेम्परेचर. Body नॉर्मल बॉडी नॉर्मली जे टेम्परेचर. फर्स्ट स्टेज साठी घेतलेले इनिशियल टेम्परेचर आहे ते येणार ना? येस मॅम. आणि मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे कोणतं येणार? आफ्टर पायरोजन सोल्युशन पायरोजन सोल्युशन एंटर केल्यानंतर मेन टेस्ट जी केली आणि त्याच्या 3 टेस्ट मधला जो डिफरन्स येईल तो मॅक्झिमम टेम्परेचर. म्हणजे माझा इनिशियल मध्ये मी पायरोजन टेस्ट केले 36, 37, 36. माझा मीन किती आला? 36. हा झाला माझा इनिशियल टेम्परेचर. मॅक्झिममचा माझा किती आला? मॅक्झिमम मध्ये माझे पायरोजन सोल्युशन रॅबिट मध्ये फिल केल्यानंतर मी 3 रेकॉर्ड घेणार आहे. 40, 36, 37 असे आले. माझा मीन आला 38. ओके, देन तर मला मेन त्याचा डिफरन्स काढायचा. सो मी कसा करणार आहे? डिफरन्स बिटवीन द इनिशियल टेम्परेचर अँड मॅक्झिमम टेम्परेचर विच इज द हायेस्ट टेम्परेचर रेकॉर्ड फॉर द रॅबिट इज टेकन टू द रिस्पॉन्स. ओके, मग त्या दोन्ही मधला डिफरन्स माझा 38 minus 36 म्हणजे 1.4 डिग्री पेक्षा माझा डिफरन्स जास्त येतो, राईट? नाही, मी 3 + 5 नॉट अबव्ह असे 3 + 5 8 रॅबिटचा मी बघते तर 3.7 पेक्षा डिफरन्स माझा कमीच आलाय, राईट? 2 आला आहे. यस ऑर नो? समजतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. फर्स्टली तुम्ही काय करणार? 3 रॅबिट घेणार टेस्ट साठी. त्यांचा डिफरन्स चेक करणार. 0.6 डिग्री टेम्परेचर त्यांचं नाही आलं पाहिजे. ओके, 1.4 पर्यंत जरी आलं तर पासेस. आणि इफ अबव पासेस देन इनिशियल टू मॅक्झिममचा डिफरन्स तुमचा 3.7 पर्यंत आला तर टेस्ट पासेस. समजलं? Yes, ma'am. Okay. Then next is a लाल टेस्ट, बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन टेस्ट. विचारलं जातं लाल टेस्ट means bacterial endotoxin test. Okay, in that test based on the formation of a gel, development of a color in the presence of amebocyte horseshoe crab म्हणजे लिमुलस पायलोफिमस. याच्यामध्ये काय केलं जातं? तुमचं जे सोल्युशन जे तुम्ही प्रिपेअर करणार आहे ह्या टेस्ट साठी त्याच्यामध्ये ऑलरेडी ही प्रेझेन्स असते बॅक्टेरिया. आणि त्या बॅक्टेरियाच्या प्रेझेन्स मध्ये जर कलर डेव्हलप झाला तर त्याच्यानुसार तुमची टेस्ट पास की फेल तुम्ही ठरवणार. मग ती कोणती बॅक्टेरिया एमसीक्यू साठी विचारली जाते? लिमुलस पायलोफेमस किंवा हॉर्सशू क्रॅब. प्रिन्सिपल इज द addition of the test solution contain endotoxin to a solution of a lysate produce turbidity or a precipitation or a gel formation of a mixture. The rate of reaction depend on the concentration of the endotoxin. मग याच्यामध्ये काय करणार? मी लाल टेस्ट प्रिपेअर करताना मी ते सोल्युशन घेणार. बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन टेस्ट बेस्ड ऑन द फॉर्मेशन ऑफ अ जेल इन अ प्रेझेन्स ऑफ डेव्हलप अ कलर इन अ प्रेझेन्स ऑफ. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ह्या बॅक्टेरिया. म्हणजे मी जे सोल्युशन घेते टेस्ट साठी त्याच्यामध्ये ऑलरेडी एक लिमुलस पॉलिफेमस बॅक्टेरिया आहे. ते मी सोल्युशन घेतलं. ओके, आणि देन मी काय करणार? देन ऍड द टेस्ट सोल्युशन म्हणजे मला जे सोल्युशन टेस्ट करायचंय मी ते सोल्युशन त्याच्यामध्ये ऍड केलं. ओके, मग ते सोल्युशन
आणि लिमोनस पॉलिफेमस तर ऑलरेडी त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि त्या दोघांमध्ये जर रिॲक्शन झाली तर काय होतं, लायसेट प्रोड्यूस होतात, टर्बिडिटी फॉर्मेशन होती किंवा जेल फॉर्मेशन होतं आणि ते जेल फॉर्मेशन झाल्यानंतर ते तुम्ही ऑब्झर्व करणार की किती पर्सेंटेज, किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये एंडोटॉक्सिन फॉर्मेशन झाले किंवा किती टर्बिडिटी. एकदम जास्त टर्बिडिटी असेल तर एंडोटॉक्सिन जास्त प्रेझेंट असणार आहे, हे तुम्ही ऑब्झर्व करणार. जेल किती किंवा टर्बिडिटी इन डिटेल बघूया पुढे. Firstly, is based on the formation of a solid gel clot. लायसेट सोल्युशन म्हणजे ज्याच्यामध्ये ती बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. लिमोनस कोणती बॅक्टेरिया सांगितली मी? लिमोनस पॉलिफेमस आणि हॉर्सशू स्क्रॅब, दोन्हीचं नेम तेच नाही. हॉर्सशू स्क्रॅब ही बॅक्टेरिया प्रेझेंट असलेलं मी सोल्युशन घेतलं. दिस लायसेट सोल्युशन इज अ मिक्स्ड विथ इक्वल व्हॅल्यूम ऑफ अ टेस्ट सोल्युशन. जेवढं लायसेट सोल्युशन आहे तेवढंच मी टेस्ट सोल्युशन घेतलं, दोन्ही मिक्स केलं, 60 मिनिट्स साठी ठेवून दिलं. आफ्टर धिस formation of a gel clot, the formation of a solid gel confirm the presence of endotoxin. If the solid gel is not confirmed, it indicates that the absence of endotoxin. If the formation of a gel, gelचं formation जर नसेल झालं, gel is not formed, then indicate that the absence of endotoxin and solution of a test is a passage. And if solution contain the gel is a form, then it shows that the presence of endotoxin. So test is passes or a fail? Not फेल येणार. ओके, मग हे जे जेल आहे ते तुम्ही चेक करणार त्यांची की टर्बिडिटी किती आहे. देन टर्बिडिमेट्रिक टेस्ट मध्ये काय आहे तर this test is based on the measurement of opacity change in a lal test due to the formation of a gel clot. Opacity is directly proportional to the endotoxin concentration. This test is used for water system and simple pharmaceutical product. टर्बिडिटी मेट्रिक टेस्ट मध्ये तुम्हाला सांगितलं की ओपॅसिटी बघितली जाते, मेजरमेंट ऑफ ओपॅसिटी चेक केली जाते. जेवढी ओपॅसिटी असेल ना तेवढंच एंडोटॉक्सिन कॉन्सन्ट्रेशन असतं. म्हणजे ओपॅसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एंडोटॉक्सिन कॉन्सन्ट्रेशन. मी जर ओपॅसिटी समजा टर्बिडिटी माझी ओपॅसिटी एक्झाम्पल देते 10% आली असेल तर एंडोटॉक्सिन पण माझं 10% असणार, कारण ओपॅसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एंडोटॉक्सिन कॉन्सन्ट्रेशन. ही जी टेस्ट आहे ती फार्मास्युटिकल प्रोडक्ट साठी यूज केली जाते. लास्ट टेस्ट इज अ कायनेटिक क्रोमोजेनिक टेस्ट. The test is based on the measurement of a color change which is caused by the release of a chromogenic chemical or a para-nitroaniline. म्हणजे काय होतं, मी लायसेट सोल्युशन घेतलं आणि माझं टेस्ट सोल्युशन त्याच्यामध्ये इन्सर्ट केलं. आफ्टर 60 मिनिट्स ऑब्झर्व दॅट द टर्बिडिटी इज प्रेझेंट किंवा एनी कलर प्रेझेंट. हा कलर का येतो त्या सोल्युशनला, तर त्या लायसेट सोल्युशनचं माझ्या टेस्ट सोल्युशन मध्ये असलेल्या एंडोटॉक्सिन बरोबर रिॲक्शन होते. त्या म्हणजे बॅक्टेरिया असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील टेस्ट सोल्युशन मध्ये, तर त्यांच्याबरोबर रिॲक्शन होते लायसेट सोल्युशनची आणि एक कलर फॉर्म होतो, क्रोमोजेनिक केमिकल रिलीज होतं आणि कलर फॉर्मेशन होतं. आणि जर माझ्या सोल्युशन मध्ये एंडोटॉक्सिन नसेलच तर लायसेटची त्यांच्याबरोबर रिॲक्शन होणार नाही किंवा कोणताही क्रोमोजेनिक केमिकल काय असेल तर रिलीज होणार नाही, माझं सोल्युशन पास होईल. दिस नायट्रोएनिलिन इज अ बाय प्रोडक्ट ऑफ अ क्लॉटिंग रिॲक्शन. म्हणजे क्लॉट झालंय माझं, म्हणजे क्लॉटिंग म्हणजे नायट्रोएनिलिन हा प्रोडक्ट रिलीज झाला आहे, हे केमिकल रिलीज झाले आणि माझ्या सोल्युशन मध्ये एंडोटॉक्सिन काय आहे, प्रेझेंट आहे. The quantity of a para-nitroaniline produced is directly proportional to the endotoxin concentration. सेम ऍज ओपॅसिटी सारखं. समजले सगळ्यांना हा लाल टेस्ट? यस और नो? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am.